माध्यमातून झाली आहे त्याला साथ देतोय परेश मगर। श्री गणेश वाशी संघाचा हा खेळाडू मध्यरक्षकाच्या भूमिकेत। डीजे ऑपरेटर सेल एक जबरदस्त साऊंड सर्व्हिस। चला चला मित्रांनो, कोणत्याच प्रकारचा वादविवाद निर्माण करू नका। चला 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 सामना चालू ठेवा। अंकुश भगत, सुयोग भगत, टेमकर मॅडम व कोटकर पोलीस इथे उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर चला। रायगड पोलीस सदरक्षणाय कलनिग्रहणाय वाशी संघाच्या प्रांगणात चढाईसाठी निघालाय। अर्थातच रोशन मडवी अनेक मैदानावर सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड या किताबावर ठाण मारून बसलेला रोहा तालुक्याचा सुपुत्र रोशन मडवी आहे। त्याला साथ देतोय हर्ष सुरणकर। हो हो हो, याला म्हणतात कबड्डी। नजर हटी दुर्घटना घटी। ओ हो हो, रायगड जिल्ह्याचा सुपुत्र कॅमेरामॅन आर्या कुष्टेकर एक जबरदस्त कॅमेरा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात याचं नाव जाणार। रील स्टार, रील खरोखर त्याच्या अशा व्हायरल होत आहेत की खरोखर जबरदस्त अचूक टिपणारा। चला चला मागे व्हा। कबड्डी हा खेळ क्षणाक्षणाला इतिहास घडवत असतो। मैदान क्रमांक 1 वर यानंतर होणारा सामना कालभैरव भारजे विरुद्ध टीबीएम कारावी। कालभैरव भारजे विरुद्ध टीबीएम कारावी। सन्माननीय रायगड पोलीस साहेबांची उपस्थिती झालेली आहे। सहर्ष स्वागत। टेबेकर सर, टेमकर मॅडम व कोटकर पोलीस इथे उपस्थित आहेत। व्यासपीठावर त्यांचं स्वागत सन्मान केलं जाईल। मैदान क्रमांक 2 वर यानंतर होणारा सामना पांडवादेवी रायवाडी विरुद्ध बिरवाडी। दोन्ही संघांना विनंती आहे सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। मैदान क्रमांक 1 वर चालू असलेला सामना भैरवनाथ यशवंतकार श्री गणेश वाशी। मैदान क्रमांक 2 वर गावदेवी रोड बुद्रुक काळभैरव वरसे। श्री गणेश वाशी रोहा, तुमच्यामध्ये ती धमक आहे। आपल्या गावाला सन्मान द्यायचा असेल, मिळवून द्यायचा असेल तर मेहनत घ्या। यशाला शॉर्टकट नाही, मेहनतीशिवाय पर्याय नाही।
अपाट मेहनतीचा ज्वलंत जिवंत उदाहरण तुम्ही पाहताय। अर्थातच रोशन मडवी एक खुंकार खेळी रेडर मैदानाच्या बाहेर जबरदस्त क्षेत्ररक्षण श्री गणेश वाशिरोहा। प्रेक्षकांना विनंती आहे आपण स्वतःहून बाजूला व्हा, नाहीतर आपल्याला बाजूला करण्यासाठी आपले पोलीस निरीक्षक आपल्या इथे आलेले आहेत। आपण सांगून ऐकतच नाही आहात मगाचपासून। लेट पण थेट। चला सर्वांनी विनंती आहे, सर्वांना विनंती आहे कृपया आपण मगाचपासून आपल्याला सांगतोय सामने थांबवावे लागले तरी चालतील, पण आपल्याला साईडला व्हावंच लागेल। पंचांना विनंती आहे, थोडा वेळ सामना थांबवा, काही हरकत नाही। स्वयंसेवक जय हनुमान स्पोर्ट्स वाशी संघ आपल्याला विनंती आहे आपण मैदानावर हजर राहायचं आहे। आपल्याला लाईनमन तसेच गुणलेखक म्हणून भूमिका पार पाडायची। आतापर्यंत आपण चांगल्या रीतीने पार पाडत आलो। सेमीफायनलला थोड्याच वेळात सुरुवात होईल। आज या मैदानावर चित्तथरारक खेळ पाहायला मिळेल। धनुष्य ताणलं गेलंय, वनवा पेट घेतोय, पण होईल काय? कुणाच्या दारी आणि कुणाच्या मंदिरी? भारतीय जनता पार्टी सन्माननीय आदरणीय अमितजी घाग साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साकारलेली स्पर्धा क्वार्टर फायनलच्या लढतीकडे आलेली आहे। जो जिंकणार तो बक्षिसास पात्र ठरणार, जो पराभूत होणार गाडी नंबर 1552 पकडावी लागेल मित्रांनो। सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी फलाट क्रमांक 6 वर असं मला म्हणावं लागेल, म्हणून मेहनत घ्या, अजून वेळ बाकी आहे, अजून खेळ बाकी आहे। सनी भगत एक जबरदस्त मध्यरक्षकाची भूमिका सडपातल बांधाय, पण भल्या भल्या खेळाडूंना 4 मुंड्या चित करण्याची ताकद सनी भगत मध्ये आहे। चुकीला माफी नाही, चुका करतो तो माणूस, चुका सुधारतो तो देव माणूस, पण एखादा कोणी चहा पाजला त्याच्यासारखा देव माणूस थंडीमध्ये नाही हो। बघूया, ओ हो हो चुकी होते। मैदान क्रमांक 2 वर अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळते। कालभैरव वरसे गावदेवी रोड बुद्रुक 7-7 गुणफलक। ओहो, क्रीडांगण नंबर 2 वर जबरदस्त सामना चालू आहे। वरसे विरुद्ध रोड बुद्रुक हा सामना सुद्धा तुम्हाला आनंद देईल। 8-7 हर्ष सुरणकर एक चांगला खेळाडू तयार होतोय, उद्याचा भविष्य हा सुद्धा खेळाडू होईल, फक्त मेहनतीमध्ये सातत्य ठेवावं लागेल। मैदान क्रमांक 2 वर यानंतर होणारा सामना पांडवादेवी रायवाडी विरुद्ध बिरवाडी। सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। आज आपले अमित दादा घाग यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
या गावदेवी रोड बुद्रुक तसेच जय हनुमान स्पोर्ट्स वाशी यांच्या आयोजनाने अतिशय सुंदर असं आयोजन या मंडळातील सर्व सहकारी ते विकास जोगडे असतील, निलेश जंगम, संदेश जंगम, विकास बामणे, महेश बामणे, विशाल जोगडे, मयूर लहाने, विक्रांत बाकाडे, विराज बाकाडे, आयुष बामणे, सर्व सहकारी अतिशय मेहनत घेऊन ही मैदाने तयार केली. त्यानंतर आतापर्यंत चांगल्या अशा प्रकारे हे सामने खेळले जात आहेत. इथून पुढे सुद्धा चांगले सहकार्य राहील. मैदान क्रमांक 1 वर काल भैरव भारजे टीबीएम कारावी, काल भैरव भारजे विरुद्ध टीबीएम कारावी सामना संपल्यानंतर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे, मैदान क्रमांक 2 वर बाहेरून कुणी बोलू नका. मैदान क्रमांक 2 वर कृपया बाहेरून बोलू नका. रोशन मडवी अनस्टॉपेबल, न थांबणारा असा हा वेग आहे. स्वतःला झोकून देतो मैदानात हा खेळाडू. याच्या मागे एकच कारण, फक्त मेहनत. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो तुम, नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ भी किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तो स्वप्न आई वडिलांची, जिद्द मनाची, ताकद पायाची, खेळ हिमतीचा, नाद कबड्डीचा. काय दहशत, काय दरारा. रोशन मडवी ऑनलाईन मैदानात आहे. श्री गणेश वाशी संघ रोखू शकेल काय? अर्थातच रोशन मडवीला वेगावर नियंत्रण मिळवायचं असेल तर ऑप्शन आहेत. एक्सलेटर मात्र भार दिला जातोय आणि वेग धारण करतोय. 11-4, 4-11 सामनाधिकारी गजानन पाटील सरांचा आवाज, बुलंद आवाज ऐकायला मिळाला. सामनाधिकारी सुद्धा कमालीचा संघर्ष करत आहे. आज रोशन मडवीचा दिवस आहे, परंतु मी रोहा तालुक्याच्या खेळाडूंचा सन्मान करेन. थर्ड रेड सनी भागत 7 नंबर रोखू शकेल का या खेळाडूला? उभा टाकलाय आणि रेडर मैदानाच्या बाहेर. विकास जोगडे हा एक जबरदस्त खेळाडू रायगड जिल्ह्याचा समजला जातोय. रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व मी आल्यापासून पाहतोय. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने योगदान दिलेलं आहे. रितेश घाग कुठे असतील? स्टेजकडे संपर्क साधा. रितेश घाग
क्रीडांगण नंबर 2 वर निलेश जंगम जातीने लक्ष देत आहेत. खरोखर प्रत्येक कार्यकर्ता आपला स्पर्धा यशस्वी कशा होतील त्यासाठी लक्ष देऊन आहे, डोळ्यात तेल टाकून आहेत. खरोखर अशी जर साथ दिली तर ही स्पर्धा यशस्वी होईल. कारण स्पर्धेचं आयोजन करणं मोठी गोष्ट नाही, ती स्पर्धा यशस्वी करून दाखवणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. सन्माननीय कृष्णाजी बांबडे साहेब चांगले संघ या स्पर्धेत सहभागी झाले. 2 ठिकाणी स्पर्धा, अर्थातच दिवलांग, दुसरी स्पर्धा रोहा, परंतु त्या ताकदीचे संघ या स्पर्धेत सुद्धा सहभागी झाले. हा तुमचा विजय आहे. कारण सालाबाद प्रमाणे आपण स्पर्धा घेत असता 9 जानेवारी म्हटलं तर सन्माननीय अमितजी घाग साहेबांचा वाढदिवस संपूर्ण रायगड जिल्ह्याला आठवण राहतो, कारण या दिवशी स्पर्धा असते. अजिंक्य कडव यांनी जर सुपर रेड केली तर वरसगाव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. सालाबाद प्रमाणे म्हणजे सातत्याने 8 वर्ष ही स्पर्धा रोहा तालुक्यातील मानाची स्पर्धा म्हणावी लागेल. कारण या स्पर्धेला जवळजवळ मी 3 वर्ष आलेलो आहे. खरोखर अमितजी घाग साहेब, आम्हाला सुद्धा माहिती असतं तुमची स्पर्धा, आम्हाला माहिती आहे तुमचा कॉल येणारच. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण आहात. गुणफलक क्रीडांगण नंबर 2 पहा. 14-13 वर्षे विरुद्ध रोड बुद्रुक. जवळ जवळ गाव आहेत, परंतु युद्ध काय चालू आहे. मध्ये फक्त ब्रिज आहे, तो माणुसकीचा ब्रिज असं आम्हाला म्हणावं लागेल. रोशन धावतोय वेगासारखा, परंतु रोशन याला अजून क्षेत्ररक्षण झालंय नाही. वाशी संघ हो आता मात्र यशस्वी झालाय. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न फसला गेलेला आहे. मैदान क्रमांक 2 वर गुणफलक 14-13 अतिशय चुरशीची अशी लढत. गावदेवी रोड कालभैरव वरसे. पाठीराख्यांच्या जीवात जीव राहिला नसेल, काहींनी आपले देव सुद्धा पाण्यात ठेवले असतील अशी परिस्थिती. कारण 14-13 हृदयाचे ठोके वाढतील. जो जिंकणार तो बक्षिसास पात्र ठरेल. चढाई करतोय एक गुण. गुणफलक समसमान. शेवटचा मिनिट बाकी. चौदा